नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती। आता बऱ्याच वेळा की 60-70 दिवसानंतर मला बरेच शेतकरी विचारत असतात की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर बऱ्याचदा काही शेतकऱ्यांनी विचारलंय की फ्लडिंग पाणी कधी दिलं पाहिजे। फ्लडिंग पाण्याचा द्राक्ष वेलीत जेव्हा तुमच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या डिपिंग पूर्ण काम आटपून जातं, द्राक्ष बागांमध्ये फ्लडिंग पाणी किंवा मोकळं पाणी केव्हा दिलं पाहिजे या संदर्भात तुम्ही विचारलं होतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्राक्ष बागेला मोकळं पाणी केव्हा दिलं पाहिजे या संदर्भात बोलणार आहे। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या बागेला मोकळं पाणी केव्हा दिलं पाहिजे किंवा फ्लडिंगचं पाणी केव्हा दिलं पाहिजे या बाबतीत जर मला विचारत असाल, ही मोकळं पाणी देण्याची पद्धत प्रत्येक प्लॉटच्या जमिनीनुसार प्रत्येक प्लॉटच्या द्राक्ष वेलीच्या गरजेनुसार बदलू शकते। पण एक सर्वसाधारणपणे कोणत्या जमिनीत बागेच्या कोणत्या अवस्थेमध्ये त्याच्या गरजेनुसार त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला कधी पाणी द्यायचंय हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगणार। जर तुमची जमीन एकदम मुरमाड असेल, एकदम हलकी जमीन असेल, ज्याला तुम्ही दर दिवसाला पाणी देऊन जर बऱ्याचपैकी त्या जमिनीमध्ये निचराव होत असेल, त्यामध्ये मुरमाड जमीन असेल किंवा वाळूसर अशी एक जमीन असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मनी सेटिंग झाल्यानंतर किंवा दुसरी डिपिंग झाल्यानंतर लगेच मोकळं पाणी भरायला पाहिजे। त्याचा परिणाम तुमच्या बागेमध्ये साईज होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा होत असतो। आता बरेच वेळा की मोकळं पाणी भरताना बऱ्याच शेतकऱ्यांना की अशी एक शंका असते की जर मी मोकळं पाणी दिलं तर माझ्या बागेवरती बर्निंग वाढू शकते का, माझ्या बागेवरती उकड्या वाढू शकतो का। एक लक्षात घ्या, जेवढेच तुम्ही तुमच्या बागेमध्ये बऱ्याच वेळा फ्लडिंग पाण्यामुळे बर्निंग वाढणे किंवा उकड्या वाढणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। बऱ्याच वेळा की थंडी खूप असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मोकळं पाणी दिलं असेल आणि थंडी कमी होणार आहेत आणि ज्यावेळेस तुमचं फ्लडिंग तुम्ही केलं आहे आणि त्यानंतर वातावरण एक चांगल्या रेग्युलर स्टेजला येणार आहेत, अशा कंडिशनमध्ये तुमच्या बागेमध्ये काही प्रमाणामध्ये उकड्या किंवा बर्निंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो। कारण उकड्या किंवा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी तुम्ही वापरलेला संजीवक त्या द्राक्षवेलीची स्वतःची एक रोगप्रतिकार क्षमता किंवा तो स्वतःमध्ये असलेला सशक्तपणा आणि वातावरण याच्याशी कुठेतरी रिलेटेड होत असतात। पण मोकळं पाणी भरणं हा विषय असतो की बऱ्याच वेळा तुमच्या बागेमध्ये व्यवस्थित तुमच्या द्राक्षवेलीनं त्याची कार्यक्षमता त्याची क्रियाशीलता चालू राहण्यासाठी पूर्ण मुळांना पाणी पुरवठा करणे हा एवढाच एक गोष्ट आहे। पण ज्यावेळेस तुम्ही द्राक्षवेलीला फ्लडिंगचं पाणी करता आहात किंवा मोकळं पाणी देतात त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये किंवा त्या वेळच्या वातावरणाची परिस्थिती काय आहे, माझं तर तुम्हाला एक सांगणार आहे की जर तुमच्या बागेमध्ये अतिशय थंडीचं वातावरण असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जमीन कोणतीही असो तुम्ही मोकळं पाणी भरणं हे टाळलं पाहिजे। पण एक लक्षात घ्या, शक्यतो की ज्यावेळेस पाणी उतरण्याच्या 10 ते 15 दिवस अगोदर तुम्ही जर मोकळं पाणी भरण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्ही उकड्यासाठी किंवा बर्निंगसाठी की तुम्ही तुमच्या बागेमध्ये मोकळं पाणी भरणं टाळलं पाहिजे। पण तिसरी डिपिंग झाली आणि तिसऱ्या डिपिंग नंतर वातावरण एकदम चांगलं एक नॉर्मल प्रकारचं वातावरण आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साईजसाठी पूर्ण मुळांना पाणी पुरवठा करण्यासाठी तुम्ही मोकळं पाणी भरण्याचा निर्णय घेतला पाहिजे। पण बरेच शेतकरी 75-80 दिवसामध्ये कुठंतरी प्लॉटची साईज थांबली आहे, कुठंतरी प्लॉट ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना खतं दिली असतील किंवा ज्यावेळेस तुम्ही डिपिंगांमध्ये संजीवक वापरले असेल तुम्हाला 70-75-80 दिवसामध्ये त्या प्रमाणात जसं तुम्ही ठरवलेलं असतं या प्रमाणात कुठेतरी साईज दिसत नाही, मग अशा वेळेस तुम्ही विचार करता की मी मोकळं पाणी भरू का किंवा मोकळं पाणी बागेस दिलं पाहिजे का। शक्यतो अशा बागांमध्ये तुम्ही पाणी उतरल्यानंतर मोकळं पाणी दिलं पाहिजे। आता हे बऱ्याच वेळा ह्या वेगवेगळ्या कंडिशन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लागू होतात, पण जेव्हा तुमची एकदम चांगली काळी जमीन असेल अशा जमिनीमध्ये तुम्ही चुकूनही तिसऱ्या डिपिंग नंतर मोकळं पाणी भरणं टाळलं पाहिजे। कारण एक लक्षात घ्या, जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही मोकळं पाणी भरत असाल आणि मोकळं पाणी भरल्यानंतर ती जमीन सुकण्यासाठी 5 ते 6 दिवसाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागत असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चुकूनही
मोकळं पाणी भरलं नाही पाहिजे. कारण एक कधीही लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण मोकळे पाण्याची कोणतंही पीक असेल, जोपर्यंत तुम्ही ती जमीन तुम्ही पाणी दिल्यानंतर ती जोपर्यंत जमीन वापसा कंडिशनला येत नाही तोपर्यंत तुमचं झाड, तुमच्या झाडांचे द्राक्षवेलीचे मुळं कार्य करायला सुरुवात करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये 5 ते 6 दिवस तिला जर सुकण्यासाठी लागत असेल किंवा वापसा येण्यासाठी लागत 5 ते 6 दिवस झाडाचं क्रियाशीलता पूर्ण थांबल्यामुळे बऱ्याचदा की तुम्हाला ज्या पद्धतीत फायदा व्हायला पाहिजे मोकळ्या पाण्याचा तेवढा होणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जर तो ज्यावेळेस वातावरण एकदम नॉर्मल होईल, थंडी कुठेतरी कमी होईल, त्यानंतर कुठेतरी पाणी उतरायला सुरुवात झाली, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मोकळं पाणी भरण्याचा निर्णय काळ्या जमिनीमध्ये घेतला पाहिजे. आता मोकळं पाणी भरताना बरेच शेतकरी मोकळं पाणी भरण्याची एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वसाधारण तुमची 9x6ची बाग आहे किंवा 9x5ची बाग आहे. 9x5ची बागत असेल, एक 45 स्क्वेअर फूट एरिया त्या वेलीनं व्यापलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण ड्रिपनी देत असतो, ज्यावेळेस ड्रिपनं पाणी देण्याची पद्धत एक सर्वसाधारण एक झाडाची जी मुळांची जो मुळांचा जो पसारा असतो त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पाणी असतं की बऱ्याच वेळा तुमचा 45 स्क्वेअर फुटाचा जर इतर जो काही स्क्वेअर फुटाचा जो एरिया त्याच्यामध्ये कुठेतरी पाण्याची कमतरता कुठेतरी वेलीला जाणवते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पाणी पडतं तिथल्याच मुळ्या अन्नद्रव्य घेत असतात काही प्रमाणामध्ये, पण त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही दिलेल्या बाहेर संजीवकांमुळे त्या वेलींना जास्त अन्नद्रव्याची किंवा जास्त अन्नद्रव्य पुरवठ्याची गरज असते. अशा वेळी जर तुम्ही मोकळं पाणी दिलं, सगळ्या मुलांना पाणी मिळाल्यामुळे ज्यांच्या मुलांच्या शेजारी जे काय अन्नद्रव्य असतात त्यांचं किंवा थोडंसं उपलब्ध म्हणूया की ती झाडाला जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम कुठेतरी साईजवरती होत असतो. जर तुम्ही तिसऱ्या ड्रिपिंग नंतर बागेला मोकळं पाणी देत असाल तर त्याचा फायदा नक्की होतो, पण बऱ्याचदा त्याचा काही वेळेस दुष्परिणाम सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. पण तुम्हाला व्यवस्थित वेळ, व्यवस्थित स्टेज जर सांभाळता आली, तुम्ही तुमच्या बागेची परिस्थिती तुमच्या लक्षात आली, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार असतो. मोकळे पाणी देण्यासंदर्भामध्ये अजूनही एक मला गोष्ट सांगायला आवडेल की बऱ्याचदा की जेव्हा तुम्ही मोकळं पाणी भरताय त्यावेळेस तुमच्या गल्लीमध्ये काही प्रमाणामध्ये एखाद्या एक साधारण खताचा जर वापर जर तुम्ही गल्लीमध्ये फोकून जर केला त्याचा तुझा चांगला परिणाम मिळू शकतो. या संदर्भामध्ये बरेच शेतकरी 10-26-26चा वापर गल्लीमध्ये अगोदर फोकून करतात, नंतर मोकळं पाणी देतात, त्याचा काही प्रमाणात चांगला फायदा होतो. किंवा गल्लीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट एक सर्वसाधारण अंदाजे जर गल्लीमध्ये फोकून घेतलं आणि त्याच्याबरोबर 5-6 किलो जर युरिया तुम्ही गल्लीमध्ये फोकून घेतला, नंतर मोकळं पाणी दिलं, त्याचा सुद्धा तुम्हाला तुमच्या साईजसाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. या संदर्भामध्ये तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील, कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला पर्सनली उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.